नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 36 सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे 3x - 11y - 17x + 13y या वजाबाकीसाठी अचूक पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला ही 4 पर्याय दिलेली आहेत। आपण सोडवूया। सर्वप्रथम आपण सजातीय पदे जे आहे जवळ आणायची आहे आणि त्यांच्यामध्ये गणितीय क्रिया करायची आहे। 3x - 17x - चिन्ह जसंच्या तसं ठेवायचं, 11y - 13y करायचं आहे। याचं उत्तर जे आहे, आपण 17 मधून 3x काढलं तर आपल्याकडे -14x हे उत्तर येईल आणि या ठिकाणी जे आहे -11 आणि -13 आहे। तर -11y आणि वजा चिन्ह अधिक होईल म्हणून आपल्याकडे उत्तर जे आहे 24y येईल आणि चिन्ह आपण वजाच ठेवणार आहोत मोठ्या संख्येचं। आता हा पर्याय कुठेही आपल्या जे आहे पुस्तकामध्ये नाही आहे, तर आपण काय करूया, या पर्यायाची फोड करूया। तर पर्यायाची फोड केल्यानंतर आपण बघूया की -2 जर आपण 14ला भाग दिलं तर काय उत्तर येईल आपल्याकडे 7x आणि जे आहे -2 जर आपण -24y ला जर भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येणार आहे 12y। तर हा पर्याय आपल्या पुस्तकामध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे। नंतरचा प्रश्न आहे दुसरा 23x² - z गुणाकारामध्ये -15 x³ y z² याचे उत्तर येईल। तर आता आपल्याला गुणाकार करायचा आहे, तर सहगुणकांचा गुणाकार वेगळा करायचा आहे आणि चलांचा चलाशी गुणाकार करायचा आहे। तर आपण करणार आहोत 23 × -15 × x² × x³ × y z² असं आपण करून घेतलेला आहे। आता 23चा गुणाकार 15शी करायचा आहे। 15 × 45 45 शी 5 हातचे आले 3 15 × 2 = 30 30 आणि 3 होतात इथे 4 येईल। 15 × 45 हातचा आला 4 15 × 2 = 30 30 आणि 4 होतात 34। तर -45 345 आपलं उत्तर आलेलं आहे आणि x चा x गुणाकार करायचा आहे। तर आपल्याला माहिती आहे घातांकाचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा घातांकाची बेरीज होते। तर x2 आणि 3 काय होईल 5, x चा 5वा घात इथे येईल, y चा घन गुणिला y इथे कोणताच घातांक नसल्यामुळे आपण 1 समजूया। तर y चा 4था घात येईल, y चा 4था घात आणि इथे z ला कोणताही घातांक नसल्यामुळे 1 समजूया, z चा 3रा घात आपल्याकडे येणार आहे। म्हणजे पर्याय आपल्याजवळ 1 हे बरोबर आहे। पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। आता खालील समीकरणे सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे। पहिला प्रश्न आहे 4x + 1/2 = 9/2 हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला। तर जेव्हा आपण बरोबरच्या दुसऱ्या साईडला आपण कोणतीही संख्या नेतो तेव्हा चिन्ह बदलत असतं। जर बेरीज असेल तर वजाबाकी होईल, गुणाकार असेल तर भागाकार होईल, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। तर आपण करूया 4x बरोबर, आता हे 1/2 आपल्याला या बाजूला न्यायचं आहे, तर 9/2 - 1/2 असं होणार आहे। 4x जसंच्या तसं ठेवू आणि छेदामध्ये छेद हा समान असल्यामुळे आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकतो। 9 - 8 9 - 1 = 8/2। आता बघा 4x यांच्यामध्ये गुणाकार आहे, तर इकडे गेल्यावर तो भागाकार होईल। तर x इकडे जसंच्या तसं ठेवू आणि 8/2 आता याला छेद नसल्यामुळे काय करूया आपण 1 देऊया। तर भागाकारामध्ये 4/1
आता आपल्याला माहिती आहे भागाकाराची क्रिया कशी असते. x बरोबर जे आहे पहिलं पद जसंच्या तसं ठेवायचं आणि चिन्ह बदल करायचं आणि चिन्ह बदल केल्यानंतर दुसरं पद हे व्यस्त करायचं. तर 1/4 आपण करणार आहोत. नंतर आपण जो आहे एक तर तिरपा गुणाकार करायचा किंवा मग काटाकाटी करायची किंवा मग सरळ गुणाकार करायचा. सरळ गुणाकार जो आहे आपला 8 × 8 आणि इथे 4 2 8 हे उत्तर येईल. तर आपलं उत्तर काय येणार आहे 8 × 8. उत्तर हे x बरोबर 1 येणार आहे. आता प्रश्न दुसरा आहे 10 बरोबर 2y अधिक 5. तर हे कसं सोडवायचं. तर बघा आपण जे आहे 10 इथे कोणतं चिन्ह आहे तर बेरजेचं आहे. इकडे गेल्यानंतर काय येणार आहे वजाचं चिन्ह -5 बरोबर 2y. आता जे आहे 10 मधून 5 गेले किती राहिले 5 राहिले. इथे 2y जसेच्या तसे. आता जे आहे यांच्यामध्ये गुणाकार आहे इकडे गेल्यानंतर तो भागाकार होईल. तर जे आहे 5/2 आणि तर आपलं उत्तर काय आलेलं y बरोबर 5/2 हे उत्तर आलेलं आहे. आता तिसरं उदाहरण आहे आपल्याकडे 5m - 4 बरोबर 1. आता हे कसं सोडवायचं बघूया आपण. तर 5m आपल्याला हे पद जसंच्या तसंच ठेवायचं आहे. आता -4 इकडे गेल्यानंतर तो +4 होईल बरोबर +4 आपण लिहिलेलं आहे. m बरोबर काय येईल मग इथे गुणाकारामध्ये आहे इकडे गेल्यानंतर तो भागाकारामध्ये होईल 5/5. आपण याला या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. 5 अपूर्णांक स्वरूपात सुद्धा लिहू शकतो. 5 × 5. m बरोबर किती उत्तर आलेलं आहे 1 उत्तर आलेलं आहे. आता चौथा प्रश्न आहे 6x - 1 बरोबर 3x अधिक 8. तर याला आपण कसं सोडवणार आहोत. तर 6x अधिक 3x बरोबर 8 अधिक 1. सॉरी इथे जे आहे वजाचं चिन्ह येईल. इथे वजा अधिक असल्यामुळे इथे वजाचं चिन्ह येईल म्हणून 3x बरोबर 9. आता जे आहे आपल्याला भागाकार x हे पद जसंच्या तसं ठेवायचं आहे आणि या 3ला इकडे भागाकारात 9/3 आपण असं सुद्धा लिहू शकतो 9/3. तर x बरोबर किती येईल आपल्याकडे 3 × 3 3 × 9. x बरोबर उत्तर येईल 3. हे आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 5वा आहे 2 कंसामध्ये x - 4 बरोबर 4x अधिक 2. तर आता आपल्याला बघायचं आहे. तर हे पद आपल्याला पहिल्यांदा सोडून घ्यायचं आहे. जेव्हा कंसाच्या आधी कोणतीही संख्या येते तेव्हा त्याच्यामध्ये जो आहे लपलेला गुणाकाराचं चिन्ह असतं आणि आपल्याला तो गुणाकारच करायचा आहे. तर आपल्याला हे सोडवायचं आहे 2x - 4 2 8 बरोबर 4x अधिक 2. तर आता आपल्याला सजातीय पद जवळ आणायचे आहे 2x - 4x बरोबर 2. आता इथे -8 आहे तर इथे गेल्यानंतर तो अधिक होईल. नंतर जे आहे इथे 2x - 4 आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. इथे जे आहे उत्तर 2x येईल आणि इथे उत्तर जे आहे 8 अधिक 2 बरोबर 10. तर आता आपल्याला काय करायचं आहे xला काढून टाकायचं आहे आणि इकडे हा जो आहे भागाकारात जाईल 2. तर जे आहे आपलं 5 2 10 2×5 = 10 हे उत्तर 5 उत्तर येणार आहे. x बरोबर -5 हे उत्तर आपलं आलेलं आहे. नंतर जे आहे 6वा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पद तयार करायचं आहे. याच्यामध्ये गुणाकार हे चिन्ह असतं म्हणून आपल्याला 5नी या पदाला या कंसाला गुणायचं आहे. 5x अधिक 5 बरोबर 74. आता 5x या ठिकाणीच ठेवायचं आहे. 74 हे
अधिक 5 इकडे गेल्यानंतर ते होतील -5. तर 5x बरोबर 74 मधून 5 गेले किती आलेले आहे 69. आता आपल्याला 5 आणि x हे गुणाकार स्वरूपात आहे, तर इकडे गेल्यानंतर जे आहे 5 भागाकार स्वरूपात होतील. x बरोबर 69 भागेला 5. तर आपण जे आहे x बरोबर 69/5 असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर x बरोबर 69/5 हे आलेलं आहे. आता प्रश्न 4 आहे. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्षे आहे. तर प्रत्येकाचे वय किती आहे असं आपल्याला सांगायचं आहे. आता आपल्याला राकेशचे वय दिलेले नाही आहे. त्या सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. तर सोडवताना बघूया आपण. राकेशचे वय आपण x मानू आणि सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. म्हणजे राकेशच्या वयापेक्षा सानिया कशी आहे 5 वर्षांनी मोठी आहे. म्हणून सानियाचे वय बरोबर x अधिक 5 समजूया. आता जे आहे दोघांचे वय मिळून बेरीज किती आलेली आहे. दोघांचे वय किती आहे. दोघांचे वयांची बेरीज आहे 27 वर्ष. तर प्रत्येकाचे वय आपल्याला शोधायचे आहे. तर आपण समीकरणामध्ये मांडू शकतो x अधिक 5 बरोबर 27. आता आपल्याला x अधिक x चलपदांची बेरीज करायची आहे 2x आणि हा अधिक 5 जो आहे इकडे गेल्यानंतर वजा होईल 27 वजा 5. आता जे आहे आपल्याला वजाबाकी करायची आहे. 2x बरोबर 27 वजा 5 येईल 22. आता x जसाच्या तसा ठेवायचा आहे आणि 22/2 करायचं आहे. तर x बरोबर काय येणार आहे बे आणि बे म्हणजे x बरोबर उत्तर आलेलं आहे 11. आता x कोणाला मानलं होतं आपण. तर x आपण राकेशला मानलं होतं. म्हणून राकेशचं वय असेल 11 आणि सानियाचं वय किती आहे. तर 11 अधिक 5 किती होतात. 11 अधिक 5 होतात 16 आणि यांच्या दोघांची बेरीज किती आलेली आहे तर 27. म्हणून जे आहे राकेशचं वय हे 11 आलेलं आहे आणि सानियाचे वय हे किती आलेलं आहे 16 आलेले आहे. आता नंतरचा प्रश्न आहे की एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची झाडे 60 अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील तर जांभळाची झाडे किती. आता एका वनराईमध्ये अशोकाची किती झाडे लावलेली आहेत ते आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण त्याला x मानू. अशोकाची झाडे बरोबर x आणि जे आहे जांभळाची झाडे किती सांगितलेली आहे. अशोकाच्या झाडापेक्षा 60 अधिक लावलेली आहे. जांभळाची झाडे x अधिक 60 आणि दोघे मिळून किती दोघांची बेरीज किती आहे. दोघांची बेरीज बरोबर आहे 200. तर आपण सोडूया. हे आपण ज्याप्रमाणे चौथं उदाहरण सोडवलेलं आहे त्याचप्रमाणे उदाहरण आहे. तर x अधिक 60 बरोबर आलेलं आहे 200. एकूण झाडे 200 आहेत. म्हणून x अधिक x बरोबर 2x होईल आणि हा अधिक 60 इकडे गेल्यानंतर वजा होईल 200 वजा 60. तुम्हाला लक्षात आलं असेल आता कसं करायचं आहे. 2x बरोबर उत्तर आलेलं आहे 200 वजा 60 बरोबर किती होतात तर 140. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर 2x यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया असते तर इकडे गेल्यानंतर ती भागाकार होते. तर xला जसंच्या तसं ठेवायचं आहे आणि 140 भागेला 2. तर 2 1 2
7 14 आणि शून्य जसाच्या तसा. तर यक्स बरोबर किती आलेलं आहे आपल्याजवळ? 70 आलेले आहे. यक्स बरोबर 70. आता अशोकाची झाडे जी आहे ती 70 आहेत आणि जांभळाची झाडे 70 अधिक 60. तर किती आलेलं आहे? 130. 70 आणि 160 ही काय होतात? तर 200. म्हणजे अशोकाची झाडे ही 70 आहेत आणि जांभळाची झाडे ही 130 आहेत. समजलं तुम्हाला? आता प्रश्न 6 आहे. शुभांगीजवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत. तर 50 रुपयाच्या नोटा किती आहेत असं आपल्याला शोधायचं आहे. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. पहिल्यांदा आपण बघूया 50 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट 20 रुपयाच्या नोटा आहे सांगितलं. म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. तर आपण लिहूया 50 रुपयांच्या नोटा आपण यक्स मानू आणि 20 रुपयाच्या नोटा ह्या दुप्पट आहे म्हणतात. म्हणजे यक्स गुणेला 2 पट आलं तिथे गुणाकार आला म्हणून याचं उत्तर होणार आहे 2x. आता जे आहे आपल्याला करायचं आहे 50 रुपयाच्या नोटा किती होतील? 50x आणि 20 रुपयाच्या नोटा किती होतील? 20 रुपयाच्या नोटा ह्या 2x आहेत. किती आहेत? 2x आहेत आणि बरोबर एकूण किती आहे? तर 2700 रुपये शुभांगीजवळ आहेत. 2700 म्हणजे 2700. तर 50x याला सोडूया आपण. 50x अधिक 20 दोन्ही 40 इथे होतील 40x बरोबर 2700. तर 50 आणि 40 होतात 90x आणि 2700 जसेच्या तसे. आता आपण xला बाजूने काढू आणि 90 इकडे गेल्यानंतर भागाकारात येईल. तर 1 0 कटलं 9 त्रिक 27 आणि हा 0 जसाच्या तसा. तर x बरोबर किती आलेले आहे आपल्याजवळ? 30 आलेले आहेत. x बरोबर किती आलेले आहेत? 30. म्हणून 50 रुपयाच्या नोटा किती होतील? तर 30 नोटा होतील आणि 20 रुपयाच्या नोटा किती होतील? तर 30 गुणेला 2 बरोबर 60. तर अशा प्रकारे आपल्याजवळ आपण समीकरणामध्ये मांडून बघूया. 50 रुपयाच्या 30 नोटा अधिक 20 रुपयाच्या 60 नोटा बरोबर 2700 येते का आपलं बघूया. 2700 उत्तर येतं. तर 5 त्रिक 15 आणि 2 0 जसेच्या तसे 1500 अधिक 6 दोन्ही 12 2 0 जसेच्या तसे. तर याचं उत्तरसुद्धा 2700 आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता प्रश्न 7 आहे. विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा 2ने कमी होत्या. तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या? तर बघा शतक म्हणजे काय होते? तर शतक म्हणजे सर्वांना माहिती आहे क्रिकेट हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. शतक म्हणजे 100. द्विशतक म्हणजे होतात तर 200. आता 200पेक्षा 2ने कमी होत्या. 2ने कमी म्हणजे 2 आपल्याला कमी करायचे म्हणजे किती कमी होत्या? किती झालेल्या आहेत त्यांच्या धावा? 198. आता आपल्याला सोडवायचं आहे विराटने केलेल्या धावा आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण त्याला x मानू आणि रोहितने केलेल्या धावा
विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या. बघा, विराटने केलेल्या धावा ह्या रोहितच्या धावा आपल्याला माहीत नाही म्हणून त्याला आपण यक्स मानणार आहोत. आणि विराटने केलेल्या धावांच्या दुप्पट रोहितच्या 2x इथे येणार आहे 2x. तर आपल्याकडे समीकरण झालेलं आहे x अधिक 2x बरोबर 198. म्हणून जे आहे 3x याचं उत्तर येणार आहे आणि 198. आता xला इथेच ठेवूया आणि 198 भागेला 3 होणार आहे. म्हणून आपण 198 भागेला 3 करणार आहोत. 3 सख 18 आणि 3 सख 18. x बरोबर किती आलेला आहे आपल्याकडे 66. तर रोहितने केलेल्या धावा ज्या आहे त्या 66 आहे आणि विराटने केलेल्या धावा ज्या आहे त्या दुप्पट आहेत. म्हणजे 66 गुणेला 2 बरोबर 132 होणार आहे. 132 आणि 66 किती होतात तर 198. म्हणून आपलं उत्तर जे आहे विराटने केलेल्या धावा बरोबर केलेल्या धावा बरोबर 132 येणार आहे आणि रोहितने केलेल्या धावा बरोबर 66 होणार आहे.